सो लेट स्टार्ट. गोष्टी खूप काही आहे, 2 3 4 5 काय सांगा पाहू आपण. काय होते ते नाही माहीत, पण सांगू आता सध्याची कंडिशन काय काय. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका सेकंड टेस्ट मॅच, त्याच्याबद्दल बोलून घेऊ. आणखीन ॲशेसबद्दल बोलून घेऊ. आणखीन पहिली मॅच जी हारली त्याच्याबद्दल बोलून घेऊ. आणि दुसऱ्या मॅच म्हणजे चालू आहे त्याच्याबद्दल बोलून घेऊ. हिंदी मराठी दोन्ही येते. सो चालू करूया. हे टॉपिक्स मी सांगून देते. आता गडबड अशी झालेली आहे, सध्याची कंडिशन अशी आहे की माझं मन नाही करू राहिलं की मी मॅच पाहावं. रिॲलिटी आहे, खरंच मन नाही करू राहिलं की मॅच पाहावं. तरी मॅच पाहू राहिलो, पण माझं जरासंही मन नाही आहे की मॅच पाहावं. पण इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका सेकंड मॅच, टेस्ट मॅच सेकंडची, यार एवढं खराब आहे यार. कुलदीप यादवनं सरळ म्हटलं होतं की इंटरव्ह्यूमध्ये की बा ही पिच एकदम फट्टी म्हणजे प्लेन रोड पिच आहे, हे काहीच नाही आहे पिचमध्ये. त्यांना 550 मारले अराउंड, एकदम 480 की 486 काहीतरी, एवढे 500 मारले त्यांना. 500. इंडियन टीम 200वर आऊट झाली, 200वर. आणि त्याच्यात एक चांगली खतरनाक गोष्ट सांगू, त्यांना साऊथ आफ्रिकेनं मारले 489. ठीक आहे. इंडियापैकी सगळ्यात जास्त बॉल कोण खेळलं असं? कुलदीप यादव सगळ्यात जास्त बॉल खेळला. कुलदीप यादव. अबे तो ऑलराउंडर नाही आहे, स्पिनर आहे तो. प्रॉपर स्पिनर आहे, प्रॉपर. कुलदीप यादवची बॅटिंगची तारीफ म्हणजे अपोजिट समजा तुम्ही, बुराई एवढी गेलेली आहे की त्याची लिमिट नाही. कुलदीप यादवला बॅटिंग करता नाही येत, म्हणजे त्याची बॅटमध्ये परफॉर्मन्स नाही आहे, म्हणून ते सिलेक्ट नव्हते करत होते स्क्वॉडमध्ये आत्तापर्यंत. हे कारण इंग्लंडमध्ये कोण सिलेक्ट नाही केलं कुलदीप यादवला, म्हणून नाही केलं, बॅटिंग करता नाही येत. आणखीन बरेच टेस्ट मॅच, म्हणजे समजा जोपर्यंत कॅप्टन चेंज होता, म्हणजे रोहित शर्मा होता, तोपर्यंत कुलदीप यादव होता स्क्वॉडमध्ये. पण त्याच्यानंतर कुलदीप यादवला एकदम ड्रॉप करून ठेवलं यार. आज चांगली गोष्ट काय झाली, पॉझिटिव्ह पॉईंट मी पहिले एवढं सांगून देतो की कुलदीप यादव सगळ्यात जास्त बॉल खेळलं. कुलदीप यादव बॉल खेळला 134 बॉल खेळला. कुलदीप यादव 134 बॉल. अरे एवढा कोणता बॅट्समॅन नाही खेळला जेवढा बॉलर खेळला. बॅट्समॅन एकही नाही खेळला एवढा बॉल. सगळं त्याच्यानंतर हायर बॉल खेळला 97 यशस्वी जयस्वाल, हायर बॉल 97 सेकंड. मग 92 वॉशिंग्टन सुंदर. भाई मला एवढं सांगून द्या, आता चुकी कोणाची आहे मला फक्त एवढं सांगून द्या. तुम्हाला हाच प्रश्न आहे, मला हाच प्रश्न आहे. माझं एवढं म्हणणं आहे की फक्त आता चुकी कोणाची आहे की नाही. कारण की कसं आहे, पहिले ज्यावेळेस इंडिया वर्सेस न्यूझीलंड आपण ज्यावेळेस होम सिरीज हारली होती, त्यावेळेस तर लोटून दिलं आपण ना. रोहित शर्मावर लोटून दिलं, विराट कोहलीवर लोटून दिलं. तेही पिचेस असेच होते, सेम पिचेस असेच होते. ते आठवत असेल तर ते भाई स्पिनिंग ट्रॅक, रँक टर्नर, ते आपण फसतो. ठीक आहे. म्हणजे सिरियसली माहिती आहे काय, टीमची एवढी बँड वाजून ठेवायला, एवढी बँड. मला विराट कोहली आठवण आला, रोहित शर्मा आठवण आला, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आठवण आला, मला सरफराज खान आठवण आला, मला ऋतुराज गायकवाड आठवण आला, मला रविचंद्र अश्विन आठवण आला. 6-7 नाव आठवण आले मला, 6-7 नाव. मला रवी शास्त्री आठवण आला, मला राहुल द्रविड आठवण आला कोचमध्ये. हे पाहिल्यावर जर गौतम गंभीर कोच नसता, जर कमेंट्री पॅनलमध्ये असता, तर भाऊ त्यानं चड्डी काढली असती, यांची टीमची चड्डी काढली असती, आपल्या कोचची चड्डी काढली असती, पुऱ्या मॅनेजमेंटला धुवून टाकलं असतं त्यानं. पूर्ण मॅनेजमेंटची एक करून टाकली असती त्यानं, पुरी वाजवून ठेवली असती, जर तो कमेंट्री पॅनलमध्ये असता तर. आता कोण नाही बोलू राहिला भाई, मला तू फक्त एवढं सांग ना, आता काय प्रॉब्लेम आहे? आता तर विराट कोहली नाही आहे, आता तर रोहित शर्माही नाही आहे की बा वातावरण खराब करू दे, की बा डिस्टर्ब करू दे, की बा त्याचं ते काम नाही करू दे, प्लेइंग 11मध्ये गडबड करू दे, की हा प्लेयर पाहिजे. भाई साहब, मला म्हणणं काय याचं, आता कोणाला क्रेडिट आहे? मला फक्त एवढं सांगून द्या, क्रेडिट आता कोणाचं आहे? क्रेडिट भाई कसं आहे माहिती आहे काय, ते दूर के ढोली बडे अच्छे लागते, हे तुम्ही शायरी कहावत ऐकली आहे काय? एवढी चांगली, एवढी
म्हणजे लॉजिकल कहावत आहे की दूरचे ढोल चांगले दिसतात, हे सरळशा एकदम खरी होताना दिसून राहिली आपल्याला गौतम गंभीरच्या रूपात. ज्यावेळेस गौतम गंभीर फक्त कोचची आपल्या न्यूज आलती किंवा कन्फर्म झालं की बा गौतम गंभीर ॲज अ कोच इंडियाचे, सगळे खुश झालते भाई, मी खुश झालतो. म्हटलं यार हा माणूस लय डेंजर आहे, हा बर्बाद करून टाका समोरच्याले. हा पायन्ने कोण आहे, ऑस्ट्रेलिया म्हणा इंग्लंड कोण आहे, हे ते ह्या बर्बाद करून टाकल. एवढा खतरनाक माणूस आहे गौतम गंभीर. त्याच्या ॲग्रेशनची तारीफ माहीत आहे आपल्याला काय आहे. तो ॲज अ कोच घंटा काही नाही आहे भाई, तू घंटा काहीच नाही आहे. म्हणजे माहीत आहे काय, मग एवढं बोलासारखं एवढं म्हणजे माणसानं करावं काय. मी सांगून देतो काय काय झालं आहे, म्हणजे जे माहीत नाही त्यांना सांगून देतो. माहीत सगळं नसेल मात्र तरी मी आपलं बोलणं काम आहे तो म्हणून घेतो. तुम्हाला या व्हिडिओपर्यंत एवढं समजणार आहे की भाऊ इंडियाची सध्या तरी खाल काढली, खाल. किती रनाची हे आहे सांगून का मी, लीड सांगू का किती रनाची आहे. लीड अराउंड 300 रनाची, 300. एक सेकंड मी सांगून देतो. टोटल 314 रनाची लीड आहे आपली, नाही त्यांची, साऊथ आफ्रिकाची. म्हणजे आपल्याला कमीत कमी, आता तुम्हाला गोष्ट सांगू, उद्याचा 4था दिवस आहे मॅचचा. ओके, तर उद्याचा अर्धा दिवस ते बॅटिंग करतील, कमीत कमी 350-400 रन देतील ते आपल्याला, 400. आणि जर समजा त्यांना बरबादच करायचं असेल, एक्झॅक्ट मी खरंच सांगू राहिलो, त्यांना जर हे मॅच आपल्यापासून कोसो दूर न्यायची असेल तर उद्याचा पुरा दिवस खेळतील ते. कमीत कमी 200 रन वाढवतील त्याच्यात, 200, कमीत कमी 200-250 रन वाढवतील त्याच्यात ते. मग फेकून देतील इंडियाला समोर की बेटा तुम्ही बॅटिंग करा आता आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि मी गॅरंटेड देऊन सांगतो, घंटा इंडियाच्यानं चेस होणार आहे. मी खूप रिस्पेक्टनं बोलतो की भाई, म्हणजे मला जर देशासाठी काही करायचं असलं काहीही, तुम्ही करायला तयार आहो, मला जीव द्यायला तयार आहे, तुम्ही जीव द्यायला तयार आहो देशासाठी. भाई देश सगळ्यात प्रिय आहे आपल्याला, तो काही विषय नाही आहे. पण कसं आहे माहिती आहे काय, माझी खरंच इच्छा आहे की हे मॅच हरावं. हे ना काय होणार माहिती आहे काय, गौतम गंभीर निघून जाणार आता. म्हणजे आता हा एक साईड आता एवढं खराब करायचा विचार आहे आता, म्हणजे एवढं खराब बनायचा विचार आहे आता. सत्यानाश तर होऊच राहिला आपला, नाही होऊ राहिला. 300 रन खाल्ले, 300 रन, 314 रन काय म्हणतात भाई, 314 पागल झाले तुम्ही. विचार करा, रोहित शर्मा, विराट कोहली जर या स्क्वॉडमध्ये असते, घंटा हातापर्यंत चितडे काढून ठेवले असते त्यांची, खाल काढली असते त्यांची, खाल की बा कोचने तर हातच वरती गेले असते. भाई आपला मॅनेजमेंट, आपला बॅटिंग कोच काय म्हणून राहिला माहिती आहे काय, की बा पिच क्रिएटरला वाचवायच्या चक्रात गौतम गंभीरनं सगळं म्हणजे स्वतःच्या अंगावर घेऊन घेतलं त्यानं. अबे तू ते काय सांगू राहिला, अबे तू हे सांग ना, तुझ्या बॅटिंगच्या ना 134 की किती, हा 124 रन चेस करून नाही झाले. तू हे सांग ना भाऊ, तू ते काय सांगू राहिला. गौतम गंभीर वेगळा म्हणून राहिला, गौतम गंभीर म्हणून राहिला की बा नाही बा आम्ही ना इथं हेच स्पीच मागितली होती, तर आम्ही म्हणजे हे प्लेयर खेळले नाही, तर आता आपण त्याच्यावर काय करू शकतो, काय करू शकतो. तुम्ही जरा टीम पहा, मजाक नाही करू मी, टीम पहा तुम्ही. 144 नाही, 140 काहीतरी अराउंड 141 किंवा 146 ओव्हर टाकले इंडियानं. एवढे ओव्हर. अबे तुम्हाला सांगतो भाई मी, हे बाय तो कोण आहे, जसप्रीत बुमराह 32 ओव्हर टाकले, मोहम्मद सिराज 30 ओव्हर टाकली, वॉशिंग्टन सुंदर 26 ओव्हर टाकले, कुलदीप यादव 29 ओव्हर टाकले, नितीश कुमार रेड्डी 6 ओव्हर टाकले. अबे त्याला खेळू काले दूर राहिले मला, तुम्ही एवढं सांगा भाई. यार कसं आहे माहिती आहे काय, आपल्याला सूर्याची गरज कधी वाटते, ज्यावेळेस थंडी येते. आपल्याला तर काही समजतच नव्हतं ना की बा विराट कोहली ॲज अ कॅप्टन, रोहित शर्मा ॲज अ कॅप्टन टेस्टमध्ये किती चांगले करत होते ते. मी रोहित विराटला कधी वेगळं समजत नाही, पहिली गोष्ट इमानदारीने सांगतो. रोहित जेव्हा कॅप्टन होता, मी त्यावेळेसही विराटला वेगळं नव्हतं समजत. मी त्यावेळेस समजत होतो विराटही कॅप्टन आहे, रोहितही कॅप्टन आहे. रोहित म्हणजे विराट ज्यावेळेस कॅप्टन होता, मी त्यावेळेस असं समजत होतो की बा विराट कॅप्टन आहे, रोहित कॅप्टन आहे. कारण हे दोघं मिळून सोबत चालवायचे, घंटा फरक नाही पडत कोण काय होतं. एकाच्या याच्यावर कॅप्टनचा टॅग होता, दोघंही मिळून टीम चालवत होते, दोघंही मिळून टीम चालवत होते. एक नव्हता चालवत, दोघंही चालवत होते टीम.
कोणतीही मॅच पाहून घे, दोघंही टीम चालवत होते ते. मी त्यांना कधीच वेगळं नाही समजत. भाई त्यांच्या कॅप्टन्सीच्या वेळेस गोल्डन इरा होता, टीमचा गोल्डन इरा. 8-10 वर्षात 2 ते 3 मॅच हरलो होतो फक्त आपण, 2 मॅच हरलो होतो होममध्ये. मॅच सिरीजनी मॅच विचार करा. इथं 6 पैकी 4 नाही 8 पैकी 6 मॅच हरलो आपण. आणि जी मॅच जितलो ना बांगलादेश आणि वेस्ट इंडिजच्या सोबत जितलो आपण, ते 3ले चाटून काय करता. न्यूझीलंड आली वाजून गेली, साऊथ आफ्रिका आली येऊन वाजू राहिली. अरे दादा वाजू राहिली, अजूनही वाजू राहिली. ते उद्या पाहिजे ते बॅटिंग किती गंदी करते. असं नका समजू की 300-350 ओव्हर. हां भाई नाही, 300-350 नाही बेटा. ते भाई एवढं बर्बाद करून टाकलं, मी मजाक नाही करत. याच्यानंतर समजा कोणा रिटायरमेंट घेतली बुमरानं, तर मग आश्चर्यचकित नका व्हायचं. एवढं सांगू राहिलो मी टेस्टमधून. अबे एवढ्या ओव्हर भाई मरण ना भाई, काय म्हणतात ते. म्हणजे असं इंडियन टीमची एवढी खतरनाक कंडिशन पाहून मानसिक संतुलन हालते माणसाचं, नाही हालत. अरे एवढा राग येऊ राहिला गोष्टी पाहून आहे की त्याची लिमिट नाही. कुलदीप यादव सगळ्यात जास्त बॉल खेळून राहिला. कुलदीप यादव जिथे ठेवायला पाहिजे कुलदीप यादव तिथं दिसतच नाही. कुलदीप यादव नितीश कुमार रेड्डीतले कायला घेतला मला फक्त एवढं सांगून द्या. नितीश कुमार रेड्डी जर ॲज अ बॅट्समन खेळत असेल तर त्यानं दिवे दाखवून दिले, ॲज अ बॉलर खेळत असेल तर बॉलिंग काही घंटा करून नाही दिली. एवढे बॉल तर समजा एवढीच बॉलिंग करायची आहे 6 ओव्हर. भाई साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल एवढे टाकून देतील 6 ओव्हर. 1-1, 2-2 ओव्हर करून हे 6 ओव्हर टाकून देतील. एवढा काही मोठी गोष्ट नाही आहे 6 ओव्हर टाकणं. जर एवढेच जर ओव्हर टाकायचे आहे तुम्हाला ऑलराऊंडरकडून तर रविचंद्र अश्विन बद्दल एक गोष्ट सांगून देतो. कोणी एवढं जास्त दुःख मनवलं नाही रविचंद्र अश्विन बद्दल. आज 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 सगळ्यांना म्हणून घेतलं. आज सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे आणि म्हणून राहिले अश्विन अण्णा आय मिस यू. तुम्ही रिटायरमेंट नव्हती घ्यायला पाहिजे होती भाई. बॅट्समनच्या ना बॅटिंग नाही होऊ राहिली. अबे तो मार्को जेन्सन त्यानं 4-5 विकेटा घेतल्या त्यानं. किती विकेटा घेतल्या त्यानं, 1 सेकंड. उभे 6 विकेटा घेतल्या त्यानं. मी तर पाहतच 6 विकेटा घेतल्या त्यानं. रन मारले वेगळे, सेंचुरी हुकली त्याची. किती खराब, म्हणजे इंडियन टीमची सगळ्यात खराब कंडिशन जी असेल ना ते सध्या चालू आहे. सगळ्यात खराब कंडिशन. आणि म्हणलं चांगला वाटू राहिला या गोष्टीसाठी की यावेळेसही क्रेडिट पूर्ण, यावेळेसचं जे की क्रेडिट पाहिजे असते ते क्रेडिट पूर्णपणे कोच गौतम गंभीरला भेटणार आहे. दादा मी हात जोडतो, हेच बोलले हात. मी फक्त एवढं म्हणतो की रिझाईन देऊन द्या. जर तुम्हाला काही देशासाठी चांगला करायचं असेल तर सोडून द्या कोचिंग. पाहून घ्या आम्ही काय कोणी दुसरं, पण तुम्ही चालले सर. कसं आहे पॉलिटिक्स खेळून काही अर्थ नाही आहे इथं टीममध्ये. घंटा अरे सगळे पाहून घ्या यार. सगळे तुम्ही एकदा जर मॅच पाहिली ना तुम्ही, सगळ्यांची तोंड 12 वाजेला, सगळ्यांच्या तोंडावर. राहुल द्रविड असताना काऊन नाही झालं सर. रवी शास्त्री एवढा ॲग्रेसिव्ह कोच. रवी शास्त्री सारखा ॲग्रेसिव्ह कोच नव्हता रे बा आतापर्यंत. कोणीच नव्हता. रवी शास्त्री भाऊ ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन त्यांनी लंग करून इथं आणलं. त्यांनी इथं आले, इकडे समजा इंडियात आलेल्या लोकांनी, म्हणजे इंडियात आलेल्या टीमने ते तर चितडे फेकून मारू काढले रवी शास्त्रीनं. त्याच्याहून खतरनाक कोच पैदा नाही झाला अजून रवी शास्त्रीपेक्षा. राहुल द्रविड भाऊ तो माणूस शांत आहे, एवढा सभ्य शांत माणूस आहे राहुल द्रविड. उभं कोणालाच नाही ठेवत समोर. त्याच्या कोचिंगमध्ये सगळे प्लेयर पहा तुम्ही, सगळे प्लेयर त्याच्या म्हणजे समजा स्क्वॉडमधले कोणती मॅच पाहून घ्या ॲज अ कोच राहुल द्रविड किंवा रवी शास्त्री, सगळे प्लेयर खुश आहे. आणि सगळ्यांचं काम माहिती आहे की आपल्याला यावेळेस हे करायचं आहे. सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांचा काय रोल आहे तो टीममध्ये.
घंटा आता काऊन नाही माहीत, मला समजून नाही राहिलं. कसं आहे, दोन गोष्टी होणार, दोन, एक तर काढल्या जाईन, एक तर चुपचापनं चालली जा. दोघांपैकी एक करा. आणि मी खरंच रिक्वेस्ट करतो की चालला जावं होता, आता पाहिल्या नाही चाललो. सरळ म्हणणं आहे की हे पाय, आपलं नुकसान लय भयंकर होऊ राहिलं. याच्यानंतरही नुकसान जर ॲज अ कोच गौतम गंभीर राहिला तो खरंच नुकसान होईल, भयंकर नुकसान होईल. हे सुरुवात आहे. जर ॲज अ गौतम गंभीर कोच अजूनही राहिला तर हे सुरुवात आहे, हे सुरुवात आहे. स्टार्टिंगच एवढी धमाकेदार असन तर मग मनातली जर्नी तर सोडून द्या, खरंच सोडून द्या. मनातली जी जर्नी राहणार आपली की बा कोणती टीम येणार. आता न्यूझीलँडसोबत मॅच आहे त्यांच्या होम ग्राउंडमध्ये, भाई बर्बाद करून टाकली त्यांनी टीम, बर्बाद, खत्म करून टाकली त्यांनी टीम. गौतम गंभीर. आणि एक गोष्ट मी एक म्हणजे नाही, मला बोलायचं खूप काही आहे, मला 2-3 टॉपिक्सवर बोलायचं आहे. मी एक एक करून कंप्लीट करून बोलतो. कसं आहे माहिती काय, हे सध्याची कंडिशन अशी आहे की आपण आपले जितायचे चान्स फक्त 1 ते 1.5% आहे इन रियालिटी. 1 ते 1.5%, 1 किंवा 1.5%. याच्यावर तर इंडियाचा चान्स नाही आहे जिंकत. आणि जर उद्या यांना 500 मारले, म्हणजे 500 कंप्लीट केले आकडा, 200 अजून ॲड करून, मग तुम्ही विसरून जा. इंडियाच्यानं नाही होणार आहे ते चीज, गॅरंटेड. मला बोलताना लय खराब वाटू राहिलं हे की इंडियाच्यानं हे चीज नाही होणार आहे आणि आपण हे मॅच हारणार आहोत. जर आपण जिंकलो तर सिरीज टाय होणार आहे. जर आपण हारलो तर आपण इंडियाच्या होममध्ये व्हाईट वॉश होणार आहोत. पण एक गोष्ट आहे, गौतम गंभीर गेला पाहिजे आणि गौतम गंभीर जाणार आहे एनी हाव. हे बघा यार, खरं आहे माहिती आहे काय, नवीन सुरुवात व्हायच्या पहिले सगळं काही बर्बाद होऊन जाते, असं असते, असं म्हणतात कोणी कधी कधी म्हणते असं. सगळं काही नवीन काही सुरू व्हायच्या पहिले जुनं खूप काही बर्बाद होते. मी हे दुःख सहन करून घेणार की हे सिरीज मी हारून गेलो, व्हाईट वॉश होऊन गेलो, जर गौतम गंभीर कोचिंग सोडत असेल तर. शर्त ही आहे, गौतम गंभीर ॲज अ कोच, भाई तू चालला जाय, तू व्हाईट बॉलमध्येही नको दिसू, खरंच नको दिसू. व्हाईट बॉलची घोडी तुला लय ताकदनं लावले. श्रेयस अय्यरला किती प्लॅनिंग करून, किती गेम खेळून त्याला स्क्वॉडमध्ये ठेवलं, त्याला टीममध्ये ठेवलं. ते आठवते विराट कोहली इंजर्ड होतं, कायचा घंटा इंजर्ड होता. विराट कोहली आतापर्यंत कधी इंजर्ड नाही झाला, कधी झाला. अरे दादा, फिटनेसची मिसाल म्हणतात ना त्यांना, विराट कोहली फिटनेसची मिसाल. तो विराट कोहली इंजर्ड झाला. हा ह्युमन आहे, होऊ शकते. अरे पण विराट कोहली काही इंजर्ड काही नाही झाला भाई. तो तुम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे. श्रेयस अय्यरले खेळू द्यायचं होतं, ते प्लॅन होता. प्लॅन कोणाचा होता तुम्हाला माहीत आहे, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा प्लॅन होता तो की श्रेयस अय्यर टीममध्ये प्लेइंग 11मध्ये एनी हाव आला पाहिजे, एनी हाव. कारण की भाई माहीत आहे ना, त्याच्या मागं दिमाग होता ना रोहित शर्मा विराट कोहलीचा की बा हा प्लेयर आपल्याला हा रोल करून देऊ शकते, जे की त्याने दिला. इंडियाचा हायेस्ट रन गेटर श्रेयस अय्यर होता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. काय म्हणणं आहे याच्यावर, सगळ्यात जास्त रन इंडियाकडून श्रेयस अय्यरनं मारले होते. जर श्रेयस अय्यरला ड्रॉप ठेवलं असतं मग काय घंट्याची आणली असती ट्रॉफी, कोणं काढले असते ते रन, हर्षित राणानं काढले असते. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकाचा स्क्वॉड ओडीआय जर रिलीज झाला त्याच्या हर्षित राणा आहे, त्याच्या मोहम्मद शमी नाही आहे. मोहम्मद शमीनं कुठं हे द्या, आता मला हे सांगून द्या. मोहम्मद शमीनी की बा
तू इथं परफॉर्मन्स दे, तुझ्या टीममध्ये सिलेक्शन होऊन जाते. टीममध्ये सिलेक्शन व्हायचे क्रायटेरिया काय? फिटनेस फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट परफॉर्मन्स आणि थर्ड पॉईंट फॉर्म. सेटिंगा लागतात का आपल्या इकडे? पाकिस्तान आहे, चालू तर झालं सेटिंगा लागणं, दिसू तर राहिलं हर्षित राणा. आणि दुसरी गोष्ट राहिली फॉर्म अँड फिटनेस. कमेंट्री पॅनलला म्हटलं की बा मोहम्मद शमी फिट नाही आहे. कमेंट्री पॅनल आकाश चोपडा, मोहम्मद शमीनं आग लावून ठेवली तिथे डोमेस्टिकमध्ये, आग फुकून टाकलं डायरेक्ट. एवढ्या ताकदनं विकेटा घेऊन राहिला तो, आणि विकेटा नाही घेतल्या तर रन नाही देऊ राहिला तो मोहम्मद शमी. दादा नावच काफी आहे त्याचं, नाव काफी आहे, फक्त नाव काफी आहे, अजून काहीच नाही. मोहम्मद शमीला जर तुम्ही घरी ठेवून राहिले आणि हर्षित राणाला तुम्ही स्क्वॉडमध्ये आणून राहिले तर मग तुमच्यासारखा बेवकूफ कोणीच नाही आहे. मी इथपर्यंत बोलून चुकतो. ठीक आहे, मला जाऊ द्या, कमेंटमध्ये पळाशिवाय चालते, मला त्याचा काही विषय नाही आहे. मी एक गोष्ट आणखीने सांगून देतो, मला माहीत आहे की हर्षित राणानं आता जी परफॉर्मन्स दिलेली त्या कोणती इंडिया ए वर्सेस साऊथ आफ्रिका एमध्ये तिने चांगली परफॉर्मन्स दिली. 4 त्याचा इकॉनॉमी होता आणि सगळ्यात जास्त विकेटा त्याने घेतल्या हर्षित राणाने. ठीक आहे, मी मान्य करतो. पण भाऊ तू मोहम्मद शमीला रिप्लेस करू राहिला. मोहम्मद शमी तिथं, सिराज नाही आहे, शमी नाही आहे, बुमराह नाही. अबे घेऊन कोणाला चालले? हर्षदीप आहे, तो एकटा काय करून घेणे एवढा? भाई तो एकटा आर्मीच्या बराबर आहे. हर्षदीप सिंग, मग त्याच्यावर पूर्ण भरोसा आहे. तुम्हाला माहिती आहे काय लेवलचा प्लेअर आहे, आपल्याला माहिती आहे काय लेवलचा प्लेअर आहे. विचार करा, जसप्रीत बुमराह, सिराज, शमी, हर्षित राणा, हर्षदीप सिंग, हर्षित राणाला कॅन्सल करा, हर्षदीप सिंग, हे 4 बॉलर जर फास्ट बॉलर अरे असते सोबत किती बरबाद करून टाकला असता तुम्ही. हर्षदीप सिंगला काऊन नाही घेतलं इथं? हर्षदीप सिंगला न घ्यायचं काय कारण? हर्षदीप सिंग त्याला तर विसरूनच गेलं सगळं जण की बा तो टेस्टमध्ये आणून राहिले, टेस्टमध्ये आणा दिले काय? उरे भावा, ओडीआय मध्ये हर्षित राणा आहे. हर्षित भाई एका माणसाच्यानं, एका चॉईसच्यानं तो पुऱ्या टीमची वाट लावून राहिला, खोदून टाकू राहिला तो, खोदून. मी खोदून म्हणून राहिलो, अरे मी चांगले शब्द यूज करतो. मी खोदून टाक म्हणून राहिलो, म्हणजे खोदून टाकली त्यानं पुरी टीम, काहीच नाही ठेवलं या टीममध्ये. आणि मी हेच टीम कॅप्टन चेंज करा, कॅप्टन समजा का विराट रोहितला आणा भाई याच्यात, त्यांचं तर आता काय म्हणसान टीव्ही पाहू राहिले ते म्हणून हारू राहिलो आपण. आता हे म्हणसान किंवा टीव्हीत मॅच पाहू राहिलो रोहित शर्मा विराट कोहली तर म्हणून हारलो, हे म्हणत राहिलं आता आहे ना. दादा सोडून द्या हे जोडले हात आणि खरा माफ करा आणि चालले जा, खरंच चालले जा. ही काळाची गरज आहे. 72 हारून जाऊ आम्ही, ठीक आहे. 4 दिवस जेवण नाही धकन, ठीक आहे, इट्स ओके. मी 4 दिवस उपाशी राहून घेणार. पण मला कोच बदलला असला तर मला चांगलं वाटत आता. मग एवढा आठवण करून राहुल द्रविड याचा कोच, आपलं रवी शास्त्री याचा कोच, मी एवढं भयंकर आठवण करू राहिलो की त्याची लिमिट नाही. आणि इंडियन फॅन्स पहिल्यांदा म्हणून राहिले की हारून जा, चालले जा, चालते हारून जा. हा तर चालला जाईन, गौतम गंभीर तर चालला जाईन. अरे खरंच बन राहिले. कमेंट माझ्या याच्यावर नाही आलं व्हिडिओवर, पण बाकीच्या याच्यावर आलेलं आहे, मी पाहिलं. बा सोळा एकदाचा विषय माफ करा, हारून घेऊ ठीक आहे, 4 दिवस उपाशी राहून घेऊ, जेवण धकांनी चालून जाते. पण हा तर चालला जाईन, गौतम गंभीर तर चालला जाईन. बॅटिंग कोचचं काम सोडून सगळं करू राहिला. मैं बताऊंगा तुम्हें सच्चाई क्या है. अरे तू ते नको सांगू, तू हे सांग 124 चेस कोण नाही झाले. आता सांग, आता काय म्हणणं आहे? बॉलिंग कोचवर तर कोणाचं लक्षही नाही आहे. हेड भाई
काही करा प्लीज, माझ्यासोबत या आणि सोडा येणले, खरंच सोडा. थँक्यू म्हणा दिले मनापासून, हार फुलचे पैसे मी देतो लागून तर, पण गौतम गंभीरले कळा रियलिटी है, खरंच कळा. एग्रेशन बहुत है, बोलने की बातें भी बहुत है, पर मैं खुद को शांत कर रहा हूँ. यार कसं आहे माहिती आहे काय, हे इंडियन टीम नाही आहे. जशी होती, जशी आहे, जशी असती, हे ते टीम नाही. एक बॉलर बॅट्समनपेक्षा जास्त बॉल खेळून राहिला. अरे बॅटीनं बॅट्समन कोणाची गोष्ट करू सांग. ऋषभ पंत, जयस्वाल, साई सुदर्शन. कसं आहे आता 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 मी इथपर्यंत बोलून घेणार की आय पी एलचे टॅलेंटला आय पी एलपर्यंत राहू देत जा, डोमेस्टिकली प्रिफर करत जा. रणजी, दिलीप ट्रॉफी, इमर्जिंग हे ते वगैरे हे प्रिफर करत जा. आय पी एलला एवढं काही विशेष प्रिफर नका करत जा. आणि माझं एवढं म्हणणं आहे, अभिमन्यू ईश्वरन टेबलवर बसू बसू धूळ खाऊ राहिला तो. सरफराज खान तर गोष्टी लीक करू राहिला आहे ना. सरफराज खान म्हणजे यांची मीटिंग चालू होती, म्हणजे जस्ट इमॅजिन यांची मीटिंग चालू आहे आणि सरफराज खान यांच्या टेबलच्या खाली आहे आणि तो गोष्टी ऐकू राहिला. काही म्हणजे सेन्स ऑफ ह्युमरच्या गोष्टी आहे या काही रिअली खरंच. बा गौतम गंभीर आहे कोच, मॅनेजमेंट यांची मीटिंग आहे आणि सरफराज खान टेबल खाली आहे आणि तो गोष्टी ऐकू राहिला आणि तो मग मीडियात लीक करू राहिला. अरे तरी काय केलं नाही यार. सरफराज खान तो व्यक्ती तुला पाहत असे, तो दररोजची तिची प्रॅक्टिस पा. अरे बा दररोज तो 400 500 बॉल खेळू राहिला. तो दररोज एवढा खेळते तो. स्पिनरला ते घंटा समजतच नाही तो काही काय म्हणा त्याच्यावर. आता चितेश्वर पुजारा, रवी, अजिंक्य रहाणे, सोळा माफ करा, इस्तिफा देऊन द्या, रिझाईन देऊन द्या आणि खरंच जीव सोडून द्या. खरंच सोडून द्या जीव. आम्ही तुम्हाला तरी ग्रेट कोच समजू, म्हणजे बा चॅम्पियन्स ट्रॉफी तुमच्याच चॅन आणली आम्ही, ठीक आहे, त्याच्या कोणाचंच काहीच नव्हतं, तुमच्याच चॅन आणली आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी. आम्ही एवढं समजून घेऊ, तुम्ही फक्त रिझाईन देऊन द्या, खरंच देऊन द्या. सो हा व्हिडिओ इथेच एंड करतो. थोडंसं लाईक सबस्क्राईब. चलो बाय बाय. सबस्क्राईब करून घ्या यार, तेवढं प्लीज करून घ्या. चलो बाय.